तुम्हाला माहिती आहे का मायटोसिस आणि मिओसिसमध्ये नेमका फरक काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस आणि मिओसिस म्हणजे काय? तर सेल डिव्हिजन. मायटोसिस आणि मिओसिस म्हणजे सेल डिव्हिजन. सेल ज्यावेळेस डिवाइड होतात त्याला आपण म्हणतो मायटोसिस किंवा मिओसिस. ठीक आहे. तर बघा मायटोसिस का केलं जातं? तर शरीराची ग्रोथ करण्यासाठी आपण काय करतो? मायटोसिस होत असतो. आणि मिओसिस हे रिप्रोडक्शनसाठी होत असतं. हे लक्षात घ्या. मायटोसिस कशासाठी? शरीराची ग्रोथ करण्यासाठी, शरीराला रिपेअर करण्यासाठी मायटोसिस असतं. तर मिओसिस कशासाठी असतं? शरीराच्या आतमध्ये काय करणे? गॅमेट्स फॉर्मेशन करणे, म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी नवीन सेल तयार करत असतो. आता मायटोसिसमध्ये काय होतं? एक डिप्लॉइड सेलपासून दुसरी नवीन 2 डिप्लॉइड सेल तयार होतात. आता डिप्लॉइड म्हणजे काय? अशी सेल ज्याच्यामध्ये 23 पेअर्स आहेत, म्हणजे 46 क्रोमोझोम्स. ज्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात ना, त्याला आपण डिप्लॉइड सेल म्हणतो. तर डिप्लॉइड सेलमध्येच मायटोसिस होतं आणि डिप्लॉइड सेल्समध्येच मिओसिस होतं. फरक एवढा आहे की मायटोसिसमध्ये डिप्लॉइड सेलपासून डिप्लॉइड सेल तयार होतात, मिओसिसमध्ये मात्र डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल तयार होत असते. सुरुवातीला 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात आणि त्या प्रत्येक हॅप्लॉइड सेलपासून अगेन 2 हॅप्लॉइड सेल, म्हणजे टोटल मिओसिसमध्ये एकूण टोटल 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात एका डिप्लॉइड सेलपासून. लक्षात घ्या, एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होत असतात मिओसिसमध्ये आणि त्या डिप्लॉइड सेलला म्हणतात जर्म सेल. मिओसिस जे असतं ते जर्म सेलमध्ये होतं. जर्म सेल ही डिप्लॉइड सेल आहे, परंतु नवीन 4 हॅप्लॉइड सेल तयार करत असते. हे आपल्याला कळायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. आणखी काही असेल समस्या तर निश्चितपणे कमेंटमध्ये विचारा.